उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची बीडमधल्या इस्माकडून एसआयटीकडे तक्रार। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा दावा, एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता। शरद पवार यांचा वारकरी संप्रदायावर मोठं भाष्य। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, पवारांचं वक्तव्य। 60% लोकांची मांडणी, धर्मांध शक्तींना बळ देणारी पवारांचं विधान। माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान बोंदूखराची प्रतिक्रिया, फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। बोंदूखराची फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत। नागपुरातील एका महिलेनं खराच्या नादाला लागून गमावले 2.5 कोटी रुपये। एजंट मार्फत खरातकडून महिलेची फसवणूक। ईडीकडून अशोक खरातची 3 बँक खाती सील। खराच्या पत्नीचंही बँक खातं सील। गेल्या 3 वर्षांमधील व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी। संशयास्पद व्यवहारांवर ईडीची नजर। बोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट। खराच्या सीएनच दाखल केली खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 फसवणूक केल्याचा आरोप। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता। एनआयए, एटीएस सोबतच सीबीआयकडूनही चौकशीची शक्यता। महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना घातला गंडा। युद्धबंदीबाबत इराणसोबत चर्चा होणार असल्याची अमेरिकेची माहिती। इराणचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाकिस्तानात पोहोचलं। चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तयारी पूर्ण। दक्षिण लेबनॉनमधील प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र असलेल्या नबातीह शहरावर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला। हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती। उत्तर इस्रायलमधील साफेद शहरावर हिजबुल्लाचा रॉकेट हल्ला। हल्ल्यासाठी ग्राड रॉकेटचा वापर। मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता। साफेदमध्ये इस्रायली लष्कराचं उत्तर कमांड मुख्यालय। मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का। भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे काही घरांना तडे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन।